हे रस्ते तेवढे रेव्हेन्यू काही देत नाहीत अशी परिस्थिती आहे. रेव्हेन्यू जनरेट करत नाही. आणि म्हणून सामान्य माणसाच्या विकासाचा निधी हा इंटरेस्ट, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मुंबई महानगरपालिकेचे स्वतःचे इन्व्हेस्टमेंट ज्याला आपल्याला म्हणता येईल, म्हणजे एवढ्या वर्ष 100 वर्ष जुनी असणारी बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन जी आहे की तिचे 2 लाख कोटी हे फिक्स डिपॉझिट मध्ये असं म्हणता येईल होते. नगरसेवक जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांना त्याचा अभिमान होता की 2 लाख कोटी माझ्याकडे बँकेमध्ये पडलेले आहेत. परंतु या सरकारने त्याच्यातले 50,000 कोटी काढून वापरलेले आहेत आणि ते महानगरपालिकेच्या कुठल्याही महानगरपालिकेच्या विकासासाठी वापरलेले नाही. तर त्यांनी तो असणारा निधी रस्ते महामंडळ असेल किंवा बँकांकडून कर्ज घेतलेलं आहे राज्याने, त्याचं इंटरेस्ट पेमेंट देण्यासाठी दिलेले तशी परिस्थिती. एकंदरीत आपण असं म्हटलं तर हे राज्य एकेकाळी आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम राज्य होतं असं मानलं जात होतं. दुर्दैवाने ते आता डिफॉल्टच्या स्थितीवरची आली अशी परिस्थिती. आम्हा सगळ्यांना इथे असताना भीती आहे की कॉर्पोरेशन मधला असणारा जो इंडिपेंडंट सोर्स एक आहे तो सोर्स सुद्धा राज्य शासन स्वतःकडे खेचून घेईल का. आणि म्हणून महानगरपालिकेच्या हातीमध्ये जिथे जिथे निवडणुका होतात आहेत तिथे आम्ही तिथल्या मतदारांना सांगतोय की पाण्याची सोय, गटाराची सोय, रस्त्याची सोय, आरोग्याची सोय आणि स्वच्छतेची सोय ही आज जी मिळते ती जर असता कंटिन्यू ठेवायची असेल तर सत्ताधारी पक्षाला महानगरपालिकेची सत्ता देऊ नका. विरोधकांना आपण असताना महानगरपालिकेची सत्ता द्या, म्हणजे नागरिक सुविधा तरी मिळत राहतील. याचं कारण की ते इंडिपेंडंट सोर्स हा ते कायम ठेवतील. सत्ताधाऱ्यांकडे ह्या महानगरपालिका गेल्या तर 2-1 वर्षानंतर या महानगरपालिकेचे हे जे सुविधा देणारे सेंटर्स जे आहेत तेही बंद होतील अशी परिस्थिती. एकंदरीत गंभीर परिस्थिती असं मी त्या ठिकाणी मानतोय. आणि याच गंभीर परिस्थितीचा आम्ही असताना इलेक्शन मधला प्रचार आणि प्रसार करतोय. लोकांनी आम्हाला साथ द्यावी हे आव्हान आपल्या माध्यमातून आम्ही करतो. आपण आता विचार माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की महाराष्ट्र विधानसभेचे असणारे अध्यक्ष वि.स. पागे यांनी ही सुरुवात केली. ती पहिली योजना महाराष्ट्रातली 72 साली त्यांनी असणारं EGS हे नाव ठेवलं. एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम कोणाच्या नावाने केलं नाही. केंद्र शासनाने ज्यावेळेस ती घेतली, काँग्रेसच्या राज्यामध्ये झाली, त्यावेळेस त्यांनी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम नाही केली तर त्यांनी असणारं महात्मा गांधींच्या नावाने केली. भारतीय जनता पक्षाने आता असणारं त्यांचं जय श्रीरामाचा नारा आहे, तर ते नाव कसं जय श्रीराम बसेल असं त्यांनी बघितलेलं आहे. पण स्कीम कंटिन्यू आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. त्याच्यामुळे नाव बदललं तर आमच्या दृष्टीने फार फरक नाही.
निधी देत होतं केंद्र सरकार, आता 40% शासनाला द्यायचं आहे. पहिलं 10% शासन देत होतं. त्याच्यामुळे शासनावर कमीत कमी 4 ते 6 हजार कोटी रुपयाचा दरवर्षी खर्च वाटतो. माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्र शासनाला ईजीएसचा निधी खर्च करावा लागत नाही. तुम्ही आणि मी जो प्रोफेशनल टॅक्स महाराष्ट्राचा ईजीएसला जातो, त्याच्यामुळे रेग्युलर टॅक्सेशनच्या पद्धतीने नाही. मी असं म्हणेन की 40% त्यांनी जे म्हटलेलं आहे याच्यापेक्षा महाराष्ट्राची योजना जशीच्या तशी केंद्र शासनाने बीजेपीने कॉपी केली तर प्रत्येक राज्यामध्ये जो सेल्फ एम्प्लॉईड आहे किंवा एम्प्लॉईड आहे त्याला मी एम्प्लॉईड आहे म्हणून कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं. कशासाठी? तर अनएम्प्लॉईड आहे त्याला असणारा भत्ता मिळावा म्हणून. ती जर केली तर माझ्या अंदाजाने केंद्र शासन जे घाबरते की आमच्यावरती असणारा बोजा येईल तो कदाचित येणार नाही. नाही नाही नाही, आज ऐकून घ्या. आता मी असताना ऐकून घ्या की रिझर्व्ह बँकेचा रिपोर्ट महाराष्ट्राचा जर ईजीएसचा जर आपण बघितला तर गेली 10 वर्षामध्ये तो खर्चच झाला नाही. केंद्र शासनाचं जे काही कॉन्ट्रीब्युशन येत होतं, ऍडिशन करा आणि डबल करा रोजगार, पण तो रोजगार डबल झाला तर मग शेतीमधला रोजगार याच्यावरती परिणाम होतो म्हणून तो असताना शासनाने अंमल केला नाही. प्रत्येक गोष्ट आपण असताना प्रत्येक गोष्ट ही जी आहे केंद्र शासनावरती राज्य शासनाने अवलंब करावं. त्यांनी महाराष्ट्रासारखा स्वावलंबी का होऊ नये. नांदेड मनपाची निवडणूक स्वतंत्र लढणार आहे, आघाडीत लढणार आहे, काय करेल? 30 तारखेला कळेल आपल्याला. आम्हाला दिसते विजयनगर हा भाग आहे. त्या भागात मंत्रीचा उमेदवार जातो का त्या मतदारांना मतदान द्या असं म्हणत होते. त्याची काहीतरी सोय करावी असेल माझी इच्छा आहे. ते आम्ही ते आता करतोय. त्याच्यामध्ये त्याचं ब्रॉडनिंग, कार्यकर्त्याचं ब्रॉडनिंग करण्याचं कामकाज जे आहे ते आम्ही सुरुवात केली. आपल्याला नागरिकरण होतोय 2015 मधलं, त्याचं उत्तर प्रदेश शासनानं तो प्रशाधिकारी काढण्याचा अर्ज दिला. न्यायालयानं तो अर्ज करायला पाहिजे होतं. ते शेवटी असं आहे की त्याची एक प्रक्रिया आहे की कोर्टामध्ये तुम्हाला असणारा ज्याला आपण म्हणतो की क्लोजर रिपोर्ट देतात. तो क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर कोर्ट एक्झामिन करतो की हा रिपोर्ट खरा आहे की खोटा आहे. तिथल्या कोर्टाने असं ठरवलं की हा रिपोर्ट जो आहे तो वस्तुस्थितीला धरून नाही म्हणून त्यांनी असं तो रद्द केलाय आणि ती केस चालेल म्हणून सांगितलं. चांगलं केलंय त्याच्यामध्ये. ते माझं म्हणणं असं आहे की खालच्या कोर्टाने एकदा निर्णय दिलाय आणि आमदार खासदारांचा प्रश्न आहे असं ज्यावेळेस तुम्ही म्हणताय. सामान्य असतं तर मी त्याच्याबद्दल काही कॉमेंटही केलं नसतं. फ्रॉड आहे की नाही हा कोर्टाला ठरवायचा आहे. तुम्ही जर 5 वर्ष ठरवलं नाही आणि 6व्या वर्षी ठरवलं तुम्ही फ्रॉड आहे म्हणून, तो फ्रॉड माणूस तिथे काम 5 वर्ष राज्य चालवून गेला ना. त्याच्यामुळे हे निर्णय जे आहेत ते मध्यंतरी एका सुप्रीम कोर्टच्या लार्जर बेंचने असे जजमेंटच दिले की वर्षभरामध्ये तुम्ही संपवा. माझं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टाने स्टे देताना म्हणजे सस्पेंड करत असताना त्याची फायनल डेटची हिअरिंग सुद्धा दिली पाहिजे. तर मागे नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस परत काही अंतराला परत
आता आजही अशी चर्चा आहे की काँग्रेससोबत युती होणार. काय म्हणतो? ते मी कॉमेंट करत नाही, पण माहिती म्हणून असताना देतो की काँग्रेस पक्षाने, काँग्रेसमधले कार्यकर्ते काँग्रेसशी इमानदार आहेत की अजून कुठल्या व्यक्तीशी इमानदार आहेत, याचं जरा स्कॅनर लावून बघावं. म्हणजे मग असे प्रकरण होणार नाही. ज्या खासदार उपस्थित असताना त्या ठिकाणी आणि जाहीर तेच करतात की आपण अशा पद्धतीने जाऊ, आणि नंतर आपल्याला दिसतंय की काँग्रेसमधले काही जण बाहेर येतात आणि आमचं असं काही घडलंच नाही किंवा घडण्याची आमची इच्छा नाही असं व्यक्त करून खो घालतात. त्याच्यामुळे काँग्रेसला बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतील असं माझं म्हणणं आहे. MIM-सोबत युती शक्य आहे का? MIM-सोबत युती नांदेड लेवलवर शक्य आहे? नाही, MIM बरोबर नाही. सर, आता ग्राउंड लेवलवर ग्राउंड लेवलवर आता आम्ही जो पाहतो काँग्रेस व 0% म्हणजे 10% आले आहेत 0 मध्ये. अशा परिस्थितीमध्ये वंचितची त्यांच्यासोबत भाजप आहे. ते एक असं लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही विरोधक कोणाला बघतोय, ते इथला असणारा RSS BJPला विरोधक. RSS BJPची सध्याची आयडिओलॉजी काही आहे तर राजकीय पक्ष संपवणं आणि चायना मॉडेल आणणं अशी असणारी परिस्थिती, म्हणजे वन पार्टी रूल. अशा याच्यामध्ये आम्ही असं ठरवलंय की याला जर थांबवायचं असेल तर मग इथे राजकीय पक्ष हे टिकले पाहिजेत, त्यांची ताकद राहिली पाहिजे. आणि म्हणून मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही असा त्यावेळेस निर्णय असा घेतला की राज्यभर कुठलाही पक्ष अस्तित्वात नाही. तेव्हा जिथे जिथे नगरपालिकेमध्ये BJP सोडून ज्यांच्या बरोबर युती होईल त्यांच्या बरोबर आपण असं युती करावी, जेणेकरून तेही टिकतील आणि आम्ही टिकू. मुंबई महापालिकेसंदर्भात ठाकरे बंधूंकडून वंचित बहुजन आघाडीकडे काही प्रस्ताव आलेले आहे महापालिकेसंदर्भात. काही कार्यकर्त्यांची त्यांची बोलणी चालली. आपण नगरपालिकेमध्ये जर युती असती, काँग्रेससोबत आपलं जाणार असं आहे एकच आम्ही जिल्ह्यामध्ये त्याच्यासोबत काय वाटतं? प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये 4 जागा दिल्यानंतर आता किती येणार? तुम्हीच पेपरामध्ये टाकलं ना की बाबा 4च जागा देतात ते. ते त्यांचा असताना भेटीचा त्यांचा कन्सर्न जो आहे तो की मुस्लिम टार्गेट केला जातोय, त्याच्यामुळे सेक्युलर फोर्सेसनी एकत्र आली पाहिजे. स्वतंत्र लढल्यानंतर प्रत्यक्ष भाजपाला मदत होते असं वारंवार सांगितलं जातं. मग अशा वेळी काय पर्याय? ते प्रश्न असा आहे की ते नॅरेटिव्ह तुम्ही देता, पण ते वस्तुस्थितीचं नॅरेटिव्ह नाही. आता यांनी जसं सांगितलं की आम्ही विजयनगरमध्ये नाही आहोत. विजयनगर मधलं मतदान कोणाला जातं? भारतीय जनता पक्षाला जातं. तिथे तुम्ही हे सांगत नाही की काँग्रेस नाही आहे म्हणून हे झालं. हे जे सिलेक्टिव्हली टार्गेटिंग झालेलं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्याचं कारण असं आहे की या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडी माझ्या बरोबरचे असणारे जेवढे सहकारी आहेत त्यांचं कॅरेक्टरही क्लीन आहे आणि फायनान्शियली कुठल्याही व्यवहारामध्ये अडकलेले नाहीत. त्याच्यामुळे आम्हाला अडकू शकत नाहीत. तेव्हा मध्यंतरी काँग्रेस आणि BJP दोघांनी तो प्रयत्न केला होता की आम्हाला असणारं कोणाचं तरी बी टीम करून बदनाम करण्याचा. दुर्दैवाने त्यांच्या खेळामध्ये ते अडकले आणि काँग्रेसची पूर्णपणे ताकद क्षीण झाली असे आपल्याला दिसते. आम्ही आजही म्हणतो की काँग्रेसला आम्ही असणारं मदत करायला तयार आहोत. कंडिशन एकच आहे की तुम्ही आमचा असणारं वजूद, हिंदीमध्ये ज्याला म्हणतो, संपवायला निघालेला आहात. अस्तित्व आमचं तुम्ही जे संपवायला निघालेलं आहात ते काय आम्ही मान्य करणार नाही.
त्याच्यामुळे कुठल्या लोकांना आवडतं न आवडतं याचा विचार न करता संघटनात्मक आम्हाला असताना जी पॉलिसी आणि जे मार्ग दिसतोय तो मार्ग आम्ही चौकत राहणार. तर RSS च्या वतीने बांगलादेशातील परिस्थितीबद्दल वेगवेगळ्या ठिकाणी बांगलादेशमध्ये सुद्धा तो भाग तर आपलं काय म्हणायचं हे राजकीय मी असताना एक म्हणेन की नेपाळमध्ये भूकंप आला होता, बरोबर आहे. नेपाळमध्ये 90% हिंदू आहेत. RSS ज्यावेळेस मदत करायला गेली त्यावेळेस त्यांना मारून हाकलून दिलेलं होतं RSS ला. मुळात माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की एक हिंदू देश राज्य एका हिंदू संघटनेला बाहेर काढतो त्यावेळेस दोष कोणाचा? RSSनी पहिल्यांदा असताना आपलं चारित्र्य बघावं असे असताना परिस्थिती आली. एक यात राहिला दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये की बांगलादेशमध्ये असणारा अत्याचार आहे हे बरोबर आहे, मी नाही असं म्हणत नाहीये. 71 मध्ये ज्या बांगलादेशींना तुम्ही शरणार्थी म्हणून इथे असताना अभय दिला आणि त्याच शरणार्थीच्या जोरावरती तुम्ही असताना पाकिस्तानचं एक पाकिस्तानचे 2 पाकिस्तान केले आणि बांगलादेश त्याच्यातून निर्माण झाला. आज तुमचं काम संपल्यानंतर तुम्ही ज्यांना शरणार्थी ज्या मुसलमानांना दिली होती आणि ज्यांच्या जोरावरती तुम्ही असताना पाकिस्तानला असताना 2 तुकडे केले होते, आज त्याच बांगलादेशींना तुम्ही असताना घुसखोर आहेत ते म्हणायला लागलेला आहात. तुमची नीतिमत्ता काय आहे? म्हणजे ज्यांनी तुम्हाला मदत केली तुमच्या फॉरेन पॉलिसीला अंमलबजावणीला वापरून झाल्यानंतर त्यांना आता तुम्ही फेकायला लागलेला आहात. ती रिॲक्शन आहे. त्याच्यामुळे इथल्या असणाऱ्या हे जे सगळे सनातन हा शब्द वापरू नये आपण, पण सनातन हिंदू हा जो आहे त्यांनी असणारा या सगळ्या गोष्टींवरती असणारा विचार केला पाहिजे की मागच्या 50 वर्षामध्ये हे गुडविल का गेलं आणि तोच बांगलादेशी माणूस हा अँटी इंडिया झालाय. आपण कुठे चुकलो याचा आपण याच प्रश्नाला अनुसरून माझा एक प्रश्न आहे की एकीकडं RSS प्रणित सरकार हे देशात आहे आणि शेख हसीना यांना या ठिकाणी आश्रय दिलेला आहे. तर दुसरीकडे RSS कडून आंदोलन केलं जाते. सरकारच्या या भूमिकेचं तुम्ही कसं पाहता? एक लक्षात घ्या, शेख हसीना ही कुठल्या कुटुंबातली की भारताने मदत केली, त्यांनी ती मदत स्वीकारली आणि बांगलादेश निर्माण झाला. बांगलादेश निर्माण झाल्यानंतर तिथे खूप झालं. बांगलादेश मुजीबुर रहमान यांच्या असणाऱ्या कुटुंबाला मारून टाकण्यात आलं आणि
खलिदा बेगम तिथे असताना निवडून त्यांचे यजमान जे आहेत ते तिथे सत्तेवरती आले आणि त्यांचं असणारं राज्य आहे. व्हेरी क्लिअर कट तुम्हाला दिसत असताना की खलिदा बेगम बरोबर असणारा जो मास आहे हा अँटी इंडिया आहे. कमी संख्येने असेल पण त्यांनी काळांतरामध्ये तो मेजॉरिटीमध्ये कन्वर्ट केला. तुम्ही असणारा मुजीबर रहमान यांचं असणारं इमेज जे आहे ते बांगलादेशी लोकांमध्ये राहिलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय केलं. तर इथे आपण बघितलं तर आम्ही असणारा अँटी बांगलादेशी भूमिका घेऊन भारतामध्ये बसलो होतो. महापालिका निवडणुकीमध्ये किती आपण हे करणार आहे उमेदवार? जेवढे झाली युती तर ते युतीचा धर्म पाळू. युती झाली नाही तर जेवढे मॅक्सिमम उभं करता येईल तेवढे मॅक्सिमम उभे करू आम्ही. असे आशावादी राहणं हे माणसाचं आयुष्य असलं पाहिजे असं मला. SIR बाबत आपली भूमिका काय आहे? लाखो आणि करोड़ों मतदार याची नाव कमी करायला नांदेड मुझे एक बताओ, तुम्हारे नांदेड़ में कितने नाम कम हुए? सर हजारों की संख्या में कम हुआ। मुझे लिस्ट बताओ. अभी नहीं वाला। आप शुरू ऐसा है कि आप राहुल गांधी के प्रचार में मत फंसो. बिहार में उन्होंने कहा कि 16 लाख 36 लाख. बिहार के अभी चुनाव हुए, किसी एक बिहारी ने यह कहा कि मेरा नाम कट गया है. उनकी टेक्निक, नाम निकालने की टेक्निक नहीं है उनकी. ये वोट चोरी का जो मामला है ना, ये गुमराह करने का मामला है. असली मामले को हाथ नहीं डालना है. टेक्निक क्या है सर? हाँ, टेक्निक क्या है? अंदर का आदमी है. आज तुम किसी भी पोलिंग स्टेशन में अधिकारी थे जो है ना, उससे खाली हमारा नाम ले लो. बोले यार उसको बोलो कि हमारे पीछे मत लगो. ये अगर उसकी जबान नहीं रही तो देखो, सबसे बड़ा कलाकार तो वही है, वही बीजेपी को जिता रहा है. पिलपिंटन फाईल संदर्भात जे चव्हाण आहेत त्यांनी वक्तव्य केले की येत्या कालावधीमध्ये देशाचा प्रधानमंत्री हा मराठी माणूस होणार. त्यांनी ती फाईल बाहेर काढावी एवढीच फक्त माझी त्यांना विनंती आहे. स्थानिक स्वराज्य अफोर्डेबिलिटी में आपने जो परिणाम आए पिछले दिनों ये देखा गया कि जो पार्टी सत्ता में थी वो लोग एक दूसरे के खिलाफ भी लड़ने के बाद भी जीते और जहाँ पे मिलकर लड़े वहाँ पे भी जीते. टॉप 3 में यही लोग हैं. तो विकल्प क्यों बन पा रहा है के खिलाफ पब्लिक में नेगेटिव क्यों डिबेट हो पा रहा? अपोजिशन पार्टी की जो है अपना ऑफिस ढंग से नहीं निभा पाती है. ऐसा है, तुम अगर गलत इश्यू को लेके जाएंगे, जैसे मैंने कहा राहुल गांधी का जो है, मैंने 4 बार खरगे को लेटर लिखा कि मैं जो उठा रहा हूं उसके साथ में तुम जुड़ो. अगर आप नहीं जुड़ते हो तो ये मुझे वैसे ही रगड़ देंगे. वो हाई कोर्ट ने भी रगड़ दिया और सुप्रीम कोर्ट ने भी रगड़ दिया, क्योंकि उनको पता है कि ये लड़ेगा तो यहीं लड़ेगा, दिल्ली नहीं लड़ सकता. राहुल गांधी को कहा कि एफिडेविट दाखिल करो. उसने एफिडेविट दाखिल करना चाहिए कि ये 10 कॉन्स्टिट्यूंसीज है जिसमें से ये नाम चले गए हैं. उन्होंने नाम निकाले नहीं है, सिर्फ यहां की बस्ती उठा के वहां पे डाल दिए. तुम ये नहीं कह सकते हो कि भैया उसका नाम कट गया है करके, क्योंकि उसका नाम वोटर लिस्ट में है, उसी कॉन्स्टिट्यूंसी में है. आज भी मैं कह रहा हूं कि बिहार के चुनाव के अंदर अगर आरजेडी और कांग्रेस ढूंढना चाहते हैं क्या है तो मैं उनको रास्ता बताऊंगा. मैंने आज भी मैंने कह रहा हूं कि
तमिलनाडु और वेस्ट बंगाल, ये दोनों मेरे साथ में बैठे, बैलेट पे वोटिंग कैसे कर ले आना है ये भी उनको बता दूंगा। मेरी पूछने का तरीका है, आपको गौतम माया तो नाराज होगा ना। नहीं ना, मैं ये चाहता हूँ कि आप खुद क्यों नहीं बता, आप खुद ही बता दो। वो आपका- बता के करो। आपका- सवाल ऐसा है कि मैंने अगर बता दिया, बताने में मुझे कोई हर्ज नहीं है, लेकिन सामने वाला उस रास्ते को बंद कर देगा। मैं यही कह रहा हूं कि भी आप डरते क्यों हो। स्टालिन को भी मैंने मैसेज भेजा और ममता बनर्जी को मैसेज भेजा कि मुझे मिलना है, एक बार नहीं 10 बार भेजे। तो क्या होगा तब? उससे बहुत खराब होगा। मोहन भागवतांनी मागच्या महिन्यामध्ये जाहीर केलं आहे. दुसरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वारसदार ठरवतील. नरेंद्र मोदींचे वारसदार मोदीच ठरवतील. मोहन भागवतांचं क्षेत्र नाही, मी बोललो की त्यांना फार लागतं. परिस्थिती अशी आहे आज. बाळासाहेब आंबेडकर बोलतात, बाळासाहेब आंबेडकर विचार मांडतात आणि ते विचाराला काही क्रॉसिंग नाही, म्हणजे त्या विचाराला किंमत नाही असे मानतात. परंतु जे लोक दुसऱ्यासोबत आहेत आजपर्यंत होते आताही आहेत, ते लोक म्हणावं तेवढा पाठिंबा का देत नाही? या आता मी तुम्हाला विचारतो, समजा तुम्ही बेरोजगार आहात. मी तुम्हाला सांगितलं ही नोकरी आहे पण ह्या कंडिशन आहे. तुम्ही ती नोकरी स्वीकारणार की न स्वीकारणार? मजबुरी आहे. तशी ह्या राजकीय नेत्यांची मजबुरी आहे. तिहार इस वक्त दोन्ही ठाकरे एकत्र राहतील का? ठाकरे बंधू एकत्र झाले, हा एकत्र पुढे राहतील. राहावेत अशी माझी इच्छा आहे. सर, एक प्रश्न आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या 3 वर्षामध्ये जवळपास 479 अॅट्रॉसिटी प्रकरणं झाले, त्यात 15 जणांची हत्या झाली. सक्षम ताटेच्या हत्या झाल्यानंतर एकाही राजकीय पुढाऱ्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबात भेट दिली नाही. आज आपण भेट देणार आहात का? नाही, आज मला नाही पडत आहे. येऊन पक्षाच्या वतीने भेटून गेलो होतो. जी कारवाई करायची आहे ती कारवाई सुरू करतोय तिथे, आणि त्यांना जी मदत द्यायची ती मदत एक्सटेंड केल्या जाते. तर आपल्या पक्षाचं काही लोकांमध्ये भांडण झालं, त्याच्यात पुढे काय करणार? आहे. चला, थँक्यू.